मंडळी दुपारचं वाजले 3 आणि बाहेर पाऊस लागता. म्हणजे जसं सकाळपासूनच पावसाचं वातावरण होता, पाऊस लागलो नव्हतो, पण आता साधारण 1 तासाभरापूर्वी पाऊस चालू झालो आणि जोरदार पाऊस लागलो. आत्ता थोडंसं कमी झालं, पण सुंदर असं वातावरण झालं आजूबाजू सगळीकडे. आणि ह्या साईडला आमची ही गणपतीची शाळा कलर कामाकामी सुरुवात केली आहे, झाले 2 दिवस. मंडळी नमस्कार, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आमच्या गणपती शाळेमधनं आमच्या सुतेशसोबत स्वागत असा. काल सहज एक व्हिडिओ बनवलेला सुतेशसोबत आणि गणपती दाखवताना त्याला खूप मजा येत होती. तो पाठीमागे गणपती बाप्पांची मूर्ती असत, रंगकामाक आपण सुरुवात केलेली असा. तो दुपारची वेळ असा, साधारण 3 वाजलेत. बाकीची सगळी मंडळी थोडंसं आराम करतात, झोपले. तो पाठीमागे घराच्या अंगणात गणपती बाप्पा असतात, या साईडला असतात आणि त्या घराच्या त्या पुढच्या बाजू खळ्यात गणपती असत. तो एका साईडला आम्ही कलर कामाक सुरुवात केलेली असा, थोडक्यात तुमचा दाखवतो. आणि बाकीची मंडळी आता झोपान उठली, कलर कामाक वगैरे चालू करतली. तो दिवसभरात काय दाखवत मिळत तर तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. त्याला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. मंडळी समोर आमचा घर असा आणि घराच्या समोरच्या अंगणातच ही आमची गणपती शाळा. ह्या अंगणात गणपतीची मूर्ती ठेवलेत. त्याचबरोबर ह्या घराच्या साईडला गणपतीची मूर्ती असतात आणि त्या खळ्यात, समोरच्या खळ्यात आणि पूर्ण मातीचे गणपती असतात. मातीचेच गणपती बनवतो. सो ह्या साईडनं आम्ही कलर कामाक सुरुवात केलेली असा. अशा प्रकारे इकडनं कलर काम करत करत आम्ही ह्या साईडला कलर करतलो. सो इकडे बॉडी शेडिंग, धोतर वगैरे रंगून रेडी आहेत. रेखणीचं काम वगैरे बाकी हा. तर मित्रांनो, एक साईज किंवा एक मॉडेलचे जे गणपती बाप्पांची मूर्ती आहेत ना, ते आम्ही एकत्र अशा प्रकारे ठेवलो, जेणेकरून एका रंगकाम देऊ आमका बरा पडतला. तर किरकोळ असे रंगकाम बाकी रावला. पाठीमागची प्रभाव किंवा जी पाठीमागची गादी वगैरे असतात एका रंग देवचो रवलेलो असा. बाकी बऱ्यापैकी हा काम झालेला असा. हैसर एक लालबागच्या राजाची सुंदरशी मूर्ती असा. तिका फक्त पाठीमागची जी कोच आती त्या मालकाच्या मागणीनुसार आम्ही दिलेली नाही. हा तर धोतर गुलाबी आणि शालू जो असा तो आम्ही हिरवो दिलेलो असा. त्याचबरोबर ह्या साईडला एक लालबागची राजाची एक मूर्ती असा आणि पाठची कोचसुद्धा, पाठीमागची जी कोच आहे त्यामुळे ही मूर्तीसुद्धा एक नंबर वाटता. ह्या मूर्तीक आम्ही पिवळा धोतर दिलेला असा आणि रेड कलरचा शालू दिलेला असा. आणि त्याचबरोबर लालबाग राजाच्या बाजूकच असे आपण राम बैठक म्हणू शकतो. एका मॉडेलमध्ये जे एवढे गणपती बाप्पांच्या मूर्ती असतात ते एक साईडला आपण एकत्र लावून ठेवलेले असो. तर ह्या 2 लाईनमधल्या बाप्पांच्या मूर्तींका आम्ही धोतर, शालू किंवा जी लोड म्हणू शकतो किंवा पाठीमागची जी गादी आहे त्यांना कलर देऊन झालेलो असा. आता ह्या साईडला जे मूर्ती असतात ना त्यांना धोतर किंवा शालू किंवा बाकीचे जे कलर आहेत ना ते देऊचे असतात.
मित्रांनो संध्याकाळचे 6 वाजले आणि आमचे जे मेंबर आहेत ना ते आपापल्या कामात लागलेले असतात. म्हणजे ही जी समोरची जी मूर्ती होती ना, समोरची जी लाईन, ही लाईन आणि ही लाईन, ह्या लाईनमध्ये धोतर आणि शेलो दोघांचा कलर द्यायचा होतो. तो बऱ्यापैकी कलर झालेलो असा शेल्याचो धोतराचो. तर समोरच बंट्या असा धोतर रंग होता, त्याच्या पुढे किरण, मामा असत आणि साई आणि सेटला बाकी सगळे. तर मंडळी रात्रीचे जवळपास 11:30 वाजत दिलेत. आत्ताच जेवण वगैरे झाला. सो पुन्हा एकदा आम्ही आमच्या कामाक लागलो. संध्याकाळपर्यंत हे पूर्ण कोरे गणपती होते, त्यांना आता आम्ही व्हाईट करून घेतलो. मंदारने पूर्ण व्हाईट केल्यान. सो बंट्या इथे जरा पुट्टी वगैरे लावून टचअप करता, कारण तिथे बारीक सारीक असं चिर वगैरे असताना तिथे पुट्टी लावची लागता. सो ती पुट्टी लावून ते आता ते फिनिशिंग करतो आणि त्यानंतर मग त्याच्यावर बॉडी कलर चढलो जातो आणि मग शेडिंग, बॉडी शेडिंग वगैरे होतं. तर मंडळी व्हिडिओ मी इथंच थांबवतोय. छोटंसं व्हिडिओ बनवलं आहे. व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.